हॅलो ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप चितोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो मित्रांनो, आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत जे आपण स्विंग साठी जे आपण स्टॉक प्लॅन केले होते त्यामध्ये कोणकोणत्या स्टॉक मध्ये आपण आज प्रॉफिट बुक केलेला आहे आणि त्याचबरोबर आज आपण कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले जे आपण स्विंग साठी प्लॅन करू शकतो. आणि त्याचबरोबर सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये आज आपण कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी साठी, ते पण आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ओके, आजच्या सेशन मध्ये आज जर आपण टेलिग्राम चॅनल मध्ये आपण पाहिलं तर आज टेलिग्राम चॅनल मध्ये आपण 9:17 एक फर्स्ट टार्गेट ज्या स्टॉक चाललेले तो स्टॉक आपण बुक करण्यासाठी सांगितलं होता. तो स्टॉक कोणता होता? तो स्टॉक आहे फिनोलेक्स केबल. ओके, फिनोलेक्स केबल आपण जो कालच आपण प्लॅन केला होता, जो आपण कालच्या सेक्शन मध्ये पण आपण डिस्कस केलेला आहे. 1130 1100 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. टार्गेट आपण 1200 आपण टार्गेट ठेवलं होतं 1250. तर तुम्ही होल्ड करता सेकंड टार्गेट साठी 1250 तुमचं काय असणार आहे, सेकंड टार्गेट असणार आहे. स्टॉप लॉस आपण त्याचा मेंटेन करणार होतो 1050 1050 आपण स्टॉप लॉस आपण काय करणार होतो, आपण त्याचा प्लॅन करणार होतो. पण आपण पहिल्या स्टिक मध्ये 9:15 पहिल्या स्टिक मध्ये काय झालेलं, फिनोलेक्स केबलचं काय झालेलं ते टार्गेट तुम्हाला हिट झालेले तुम्हाला दिसेल. ओके, फिनोलेक्स केबल हा जो प्लॅन केला होता आपण, ज्यामध्ये आपण फर्स्ट टार्गेट आज बुक करायला सांगितलंय. सेकंड आपण जो स्टॉक प्लॅन केलेला आहे जो प्रॉफिट बुकिंग मध्ये आला होता तो स्टॉक होता शिपिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ओके, इंडिया लिमिटेड SCI, जो आपण 23-21 मे ला आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता. 240-220 च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता आणि 260 ह्याच्याचं आपण फर्स्ट टार्गेट दिलं होतं. 280 ह्याच्याचं सेकंड टार्गेट असणार आहे. ओके, पण आपण 260चं फर्स्ट टार्गेट काय केलेलं आहे, शिपिंग कॉर्पोरेशन इंडियामध्ये पण काय केलेले बुक करायला सांगितले. हे दोन स्टॉक आपण काय केलेले प्रॉफिट बुकिंग मध्ये आले होते. त्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी काय केलं होतं, हे रिकमेंड केले होते. त्यानंतर आज आपण दोन स्टॉक नवीन स्टॉक मध्ये एंट्री करण्यासाठी सांगितलेले, सुमिटो केमिकल. ओके, आणि त्यानंतर DCX इंडिया. ओके, तिसरा जो स्टॉक आपण प्रॉफिट बुकिंग केलेला आहे तो तिसरा स्टॉक आहे टेक महिंद्रा. ओके, टेक महिंद्रा आपण हा कधी प्लॅन केला होता, सो टेक महिंद्रा आपण बाय केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल जो आपण बाय करायला सांगितलं 16 मे ला आपण काय केलेलं होतं, आपल्या ग्रुपमध्ये आपण अपडेट केला होता. टेक महिंद्रा हा आपल्याला 16 मे ला आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केला होता. 1280 या रेंज मध्ये तो बाय करायचा होता आणि 1340 ओके या टार्गेटसाठी आपण तो स्विंग साठी काय केला होता, प्लॅन केला होता. आपण टेक महिंद्रा मध्ये 1310 एक कॉल पण आपण अपडेट केला होता, जो 26 रुपयाचा प्रीमियम 36च्या टार्गेट मी तुम्हाला तो होल्ड करायचा होता, जो आपल्या टेलिग्राम चॅनल जे आपले मेंटरशिप कॅन्डिडेट्स आहेत त्यांसाठी मी तो अपडेट केला होता. ओके, आणि आजचे जे स्टॉक अनालिसिस आपण जे केलेले आहेत, ज्यामध्ये आपण एंट्रीसाठी आपण स्टॉक प्लॅन केलेले आहेत, हे स्टॉक जे आहेत हे अनालिसिस करतात आपले जे ऍडव्हान्स टेक्निकलचा जे कोर्स करतात ते, आणि त्यांच्या अनालिसिस नुसार ते रिकमेंड करत असतात. जे लाईव्ह मार्केटमध्ये आपण डिस्कस करत असतो त्यामध्ये कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री करतात हे ते अनालिसिस करत असतात. त्यामध्ये आपण आज जर पाहिलं तर सुमिटो केमिकल हा आपण एक बाईंग साठी सांगितलेला आहे. ओके, हा सुद्धा स्टॉक आपल्या एका जो आपला सेटअप आहे या सेटअप मध्ये झालेला आहे. तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिला तर आजच्या जवळपास किती स्टॉक आलेले आहेत, आज सुद्धा एक 35 स्टॉक आपल्या या डॅशबोर्ड मध्ये आले होते. मग त्यामध्ये आपण जे आपले सुमिटो केमिकल, ओके, सो आपण हा प्लॅन केलेला आहे. सुमिटो केमिकल आपण या लेवलला बाय करायला सांगितलेलं आहे. तो कोणत्या लेवलला बाय करायचा, त्याची बाईंगची रेंज दिलेली आहे 430 425, टार्गेट 460चं तुम्हाला टार्गेट घेऊन जाऊ शकता. 460 480 या दोन टार्गेट साठी आपण त्यामध्ये एंट्री करण्यासाठी सांगितले. सुमिटो केमिकल जर बघितला तर आपण या रेंजला एक चांगल्या प्राइस ऍक्शनच्या बेसवरती आपण तो बाय करायला सांगितलेला आहे आणि 460 480 या दोन टार्गेट काय करायचे, त्यामध्ये बुक करायचे, जे आपल्याला सुमिटो केमिकल मध्ये आपल्याला टार्गेट आपल्याला बुक करता येते. ओके, 460 480 हे दोन टार्गेट आपण सुमिटो केमिकल मध्ये अपडेट केलेले. त्यानंतर आपण दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केला होता, या दुसऱ्या स्टॉक मध्ये आपण DCX इंडिया. ओके, DCX इंडिया हा चांगल्या रॅली देतोय, सो आपण DCX इंडिया पण काय केलेलं आहे, आपण प्लॅन केलेला आहे DCX सिस्टीम. ओके, इथे तुम्हाला इंडिया दिसेल DCX सिस्टीम आपण हा प्लॅन केलेला आहे, जो आपण ऑलरेडी बाय करून ठेवलेला आहे. आज तो स्विंग साठी आलेला आहे. सो DCX आपण 340 330 या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेले. 360 380 या दोन टार्गेट साठी आपण काय करू शकतो, DCX इंडियाला आपण काय करू शकतो, होल्ड करू शकतो. ओके, हा सुद्धा तुम्हाला 5% 10% रॅलीसाठी जर तुम्हाला होल्ड करायचं असेल तर तुम्ही यामध्ये 360 380 टार्गेट तुम्ही यामध्ये घेऊन जाऊ शकता. ओके, तिसरा स्टॉक जो आपण अपडेट केला होता सारेगमा. ओके, म्युझिक ची कंपनी आहे. तर 460 440 या रेंज मध्ये काय केलंय, तो अपडेट केलेला आहे. अगदी मार्केट क्लोज होताना आपल्या ऍडव्हान्स कोर्स करत त्यांनी हा रिकमेंड केला होता. आपले जे
ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी हा रिकमेंड केला होता, त्यांनी अनालिसिस केला होता, तो सुद्धा आपल्या या रॅलीमध्ये तुम्हाला आलेला दिसेल. तर सारेगम तुम्ही जर पाहिला तर सारेगम पण आपल्या फर्स्ट मध्ये तुम्हाला दिसेल. सारेगम पण आज काय झालेला आहे आपल्या या डॅशबोर्ड मध्ये आला होता, ज्यामध्ये आपण रॅलीमध्ये आपण एंट्री एक्झिट आपण प्लॅन करत असतो. तर सारेगम पण आपण काय केलेलं या लेवलला बाय करायला सांगितलेलं आहे. एक चांगला ब्रेकआउट आहे. सो याचा आपण फर्स्ट टार्गेट 490, ओके 5 पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेऊ शकता आणि सेकंड टार्गेट 520. जर स्विंग साठी प्लॅन करताय तर तुम्ही याला 490 520 या दोन टार्गेट साठी तुम्हाला सारेगम पण काय करता येईल प्लॅन करता येईल. ओके, तर हे स्टॉक होते जे आपण स्विंग साठी आणि आपल्या बीटीएसटी रॅलीमध्ये जे येतात त्यामध्ये आपण एंट्री कुठे घेणार आहे हे आपण यामध्ये डिस्कस करत होतो. ओके, आणि आज प्रॉफिट बुकिंगला जे स्टॉक आले होते त्यामध्ये आपण 3 स्टॉक मध्ये आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. तो पहिला स्टॉक आहे फिनोलेक्स केबल. ओके, जो आपण काल प्लॅन केला होता आणि 1200 आपण त्याचं टार्गेट मेन्शन केलं होतं. त्याचा हाय गेला होता, जवळपास त्याचा हाय कितीचा गेलेला आहे, त्याचा 1227 चा काय झालेला, त्याचा आज हाय आलेला आहे. ओके, सो हा 1227 चा हाय आलेला आहे फिनोलेक्स केबलचा. त्यानंतर दुसरं टार्गेट आपण जे बुक केलेलं आहे टेक महिंद्रा 1340 टार्गेट आपण मेन्शन केलं होतं. ओके, या लेवलला आपण तो बाय केला होता. 1300 रेंज मध्ये बाय करायचं होता. 40 पॉईंटचं टार्गेट आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी बुक केलेलं आहे टेक महिंद्रा मध्ये. ओके, फिनोलेक्स केबल आपण कालच प्लॅन केला होता पण एनजीओ मध्ये तो बुक नाही करता आला, कारण काल जे आपण स्टॉक बाय केलेले आहेत आज सेटलमेंट हॉलिडे सेटलमेंट असल्यामुळे आज ते स्टॉक काहींना बुक करता नाही, पण डिस्काउंट बुकिंग झिरो मध्ये काहींना ते बुक सुद्धा करता आलेले. ओके, हे 2 स्टॉक आले होते जे आपल्या प्रॉफिट बुकिंग मध्ये पण काय झाले होते, आज आपण अपडेट केले होते. त्यानंतर आपण एक हिरो झिरोचा कॉल प्लॅन केला होता, जसं मी तुम्हाला सांगितलं. हिरो झिरोच्या कॉल मध्ये आपण काय केलं होतं, आज जी रॅली जी होती, ओके, आज एक्सपायरी होती आणि एक चांगलीशी रॅली तुम्हाला या साईडला मिळालेली. पण आपण काय केलं होतं, ऑलरेडी आपण सकाळीच जे ट्रेड घेतले होते आपण कॉल साईडलाच आपण ट्रेड प्लॅन केले होते. जे तुम्ही लाईव्ह मार्केट सेशन मध्ये पण तुम्ही काय करू शकता, आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते हे तुम्हाला पाहताय. ओके, लाईव्ह मार्केट सेशन हे आपण ऑप्शन ट्रेडिंग साठी काय करतो, सकाळी 9 ते 10 मध्ये आपण काय करत असतो, यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी यामध्ये आपण एंट्री कुठे करणार आहे आणि एक्झिट कुठे करायचं या लेवल आपण प्रिडिक्ट करत असतो, जो आपला हा सेटअप आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बँक निफ्टीने चांगली रॅली दिली आहे, पण बँक निफ्टीच्या कम्पेअर जर कराल तर निफ्टीने ही चांगली परफेक्ट रॅली दिलेली आहे. ओके, त्यामुळे आपण हिरो झिरोचा कॉल आपण प्लॅन केला होता. ओके, ज्यामध्ये आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस मध्ये तो आपल्याला एक्झिट करावा लागला, कारण आपण 12:30 वाजता आपण तो प्रेडिक्शन करतो. त्यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये प्रीमियम बऱ्यापैकी जास्त वाढले नाहीये, त्यामुळे आपल्याला तो 40 रुपयाचा प्रीमियम आपण तो बाय केला होता. त्याचा आज क्लोजिंग बघितलं तर 80चा क्लोजिंग आहे, म्हणजे दोन्ही प्रीमियम आपण बाय केलेले, एक 0 झालेला आणि दुसरा 80 झालेला, म्हणजे आपण नो प्रॉफिट नो लॉस मध्ये पण तुम्हाला त्यामध्ये एक्झिट करता आला असतं. ओके, तर हे ट्रेड जे आपण प्लॅन करतो हे आपले ऑप्शन ट्रेडिंग असतं आणि ऑप्शन ट्रेडिंग आपण कुठे करतो, जे सकाळी लाईव्ह मार्केट सेशन मध्ये आपण काय करत असतो, ऑप्शन ट्रेडिंग वरती आपण लाईव्ह मध्ये आपण डिस्कस करत असतो. बाकी हे जे ट्रेड आपण प्लॅन करतो स्विंग ट्रेडिंग साठी, हे तुम्हाला मी जे सांगितले हे आपल्या तुमच्या एज्युकेशन पर्पज साठी असणार आहे. ओके, आपण ते कसे प्लॅन करतो, ओके, त्यामध्ये एंट्री कुठे घेतो, प्रॉफिट कसा बुक करतो, हे आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्स मध्ये तुम्हाला शिकवेल. आणि हे प्राऊड फील होतं की आपले जे स्टॉक अनालिसिस जे करतात, जे माझ्यासोबत ऍडव्हान्स टेक्निकल्स मेंबर्स आहेत ज्यांनी हा कोर्स केलेला आहे, डॅशबोर्ड पूर्णपणे समजून घेतलेला आहे, ते त्यामध्ये एंट्री एक्झिट कुठे करायचं ह्या लेवल पण ते काय करत असतात, त्यांच्या अनालिसिसने ते अपडेट करत असतात. ओके, एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला पण इंडिपेंडेंट व्हायचंय आणि जेन्युइनली जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकायचं असेल तर तुम्ही पीएस अकॅडमीला नक्की जॉईन करू शकता. ओके, सो हे तुम्हाला स्टॉक अनालिसिस असणार आहे, हे तुमच्या एज्युकेशन साठी आणि तुमच्या अर्निंग साठी मी आपल्या डेली बेसिस वर्किंगसाठी घेऊन येणार आहे. तर आजच्या हे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि युट्यूब चॅनल आपल्या चॅनलला जॉईन करा. ओके, सो थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.